नमस्कार। आज भाद्रपद शुक्ल द्वादशी शक 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिका सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेत श्रीरंग सहनिवास गणेशोत्सवास प्रथम तर कोलबाड मित्रमंडळास द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाहीर। नियोजित प्रशासकीय भवनाच्या जागेची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून पाहणी आणि मुलुंडमधील मोहनकुमार डोडेचा यांनी साबुदाण्यातून साकारला कमलासन गणेश। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ज्याला शिक्षण नाही त्याला समाजात अजिबात डिमांड नाही। काय बघतोयस? हे बाईंचे पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीची कमाई। खूप शिका, सगळा ज्ञान दूर करून टाका। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे महापालिका सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेत श्रीरंग सहनिवास गणेशोत्सवाच्या होय आम्ही ठाणेकर आहोत या सजावटीस प्रथम क्रमांकाचं 10,000चं तर कोलबाड मित्रमंडळाच्या पूजेला वापरण्यात येणाऱ्या भांड्यापासून तयार केलेलं काल्पनिक मंदिर या सजावटीस द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालंय। ठाणे महापालिका आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेत 25 सार्वजनिक गणेशोत्सवांचा सहभाग होता। हजुरी उत्कर्ष मंडळाच्या मोबाईल संवाद की विसंवाद या सजावटीस 6,500चं तृतीय क्रमांकाचं, वागळे इस्टेट येथील शिवशक्ती मित्रमंडळाच्या सजावटीस 5,000 रुपयांचं चतुर्थ क्रमांकाचं, कळव्याच्या गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास 4,000 रुपयांचं 5व्या क्रमांकाचं, महागिरी येथील एकवीरा मित्रमंडळास 3,000 रुपयांचं 6व्या क्रमांकाचं, आझाद नगर येथील जयभवानी मित्रमंडळाला 2,000 रुपयांचं 7व्या क्रमांकाचं तर म्हाडा वसाहत येथील एकता सार्वजनिक मित्रमंडळास 1,000 रुपयांचं 8व्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालंय। उथळसरचं शिवगर्जना मित्रमंडळ, शेळफाटा येथील रिव्हरवूड पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कोपरीतील शिवसम्राट मित्रमंडळास स्वच्छतेचा पुरस्कार जाहीर झालाय। तर आंबेवाडीतील शिवशक्ती मित्रमंडळाच्या नारायण पाटील यांच्या मूर्तीस 5,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं, चिरागनगर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या बंडू खैरे यांच्या मूर्तीस 3,000 रुपयांचं द्वितीय क्रमांकाचं, तर लोकमान्य नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या महेश केळुसकर यांच्या मूर्तीस तृतीय क्रमांकाचं 2,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय। कळवा इथे 72 एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या नियोजित प्रशासकीय भवनाच्या जागेची पाहणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली। ठाण्यामध्ये प्रशासकीय भवनासाठी जागेचा प्रश्न भेडसावत होता। खारभूमीची 72 एकर जागा उपलब्ध झाल्यानं लवकरच आता या ठिकाणी प्रशासकीय भवन उभारलं जाणार आहे। या प्रशासकीय भवनाच्या इमारतीचा शुभारंभ लवकरच केला जाईल असं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं। या 72 एकर जागेवर जिल्हा परिषदेबरोबरच अनेक कार्यालय एकत्रितरित्या असणार आहेत। क्रीडा विद्यापीठ, डॉक्टर आंबेडकर सामाजिक भवन, मुख्य प्रशासकीय इमारत, विलासराव देशमुख प्रबोधिनी अशा विविध वास्तू या जागेवर उभारल्या जाणार आहेत। यामुळे भविष्यात कळवा परिसर हा शासकीय संकुलाचा परिसर म्हणून ओळखला जाईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। जिल्हाधिकारी पी वेलारसू यांनी नियोजित जागेचा नकाशा दाखवून परिसरात उभारण्यात येणाऱ्या विविध इमारतींची माहिती दिली। त्यानंतर महसूल मंत्र्यांसह सर्वांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली। मुरबाडचे पशुधन विकास अधिकारी भगवान पाटील यांची 56 लाखाहून अधिक रुपयांची मालमत्ता असल्याचं उघडकीस आलंय।
शेळीपालन योजनेत तक्रारदारांना अनुदान देताना अनुदानातील 7,000 रुपये भगवान पाटील कापून घेत असताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं होतं। त्यांच्या घराची झडती घेतली असताना त्यांच्याकडे कल्याण आणि वाडा इथे 2 सदनिका, वाड्यातील कुडूस इथे 3 गाळे, 100 ग्रॅम सोनं, 1 दुचाकी, 1 लाख रुपयांची रोकड, वेगवेगळ्या बँक खात्यांमधील 3,47,000ची शिल्लक अशी एकूण 56,15,000 रुपयांची मालमत्ता असल्याचं उघडकीस आलंय। कौसा इथे 100 खाटांच्या रुग्णालयाचा मंजूर झालेला प्रस्ताव विखंडित करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे। ठाणे महापालिकेला छत्रपती शिवाजी रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय चालवणं अशक्य झाल्यामुळे ते शासनाकडे हस्तांतरित करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे। रुग्णालयाचा खालावलेला दर्जा आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या खर्चाचा ताळमेळ लागत नाही। आरोग्य सेवेचाही बोजवारा उडालाय। एकीकडे असा प्रकार असताना दुसरीकडे महापालिका 100 खाटांच्या रुग्णालयाला मान्यता कशी देते? प्रशासनाची कर्तव्यवृद्धी आणि दर्जा मोठ्या प्रमाणावर खालवत चाललेल्या कारभाराचे प्रतीक समजावे का? वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात हा प्रकल्प घिसडघाईने उभारण्यात प्रशासनाचं नेमकं गमक काय? पालिका क्षेत्रात सुमारे 25 रुग्णालये आहेत, पण तिथे आरोग्य सेवा मात्र मिळत नाहीत। शासनानं मंजूर केल्याप्रमाणे सुपर स्पेशालिटी रुग्णालय ठाण्यात लवकरात लवकर उभारलं जावं या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून अपेक्षा आहेत। त्यामुळे तेच पूर्ण करावं आणि कौसा रुग्णालयाचा ठराव विखंडित करावा अशी मागणी नितीन देशपांडे यांनी नगरसचिवांना पाठवलेल्या पत्रात केली आहे। भारतीय जनता पक्षाच्या डोंबिवलीतील नगरसेविका अर्चना कोठावडे यांच्या विरोधात अश्लील मेसेज फेसबुकवर टाकण्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या 4 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या वेळी अर्चना कोठावडे गायब झाल्या होत्या। त्याच्या तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षात उमटल्या होत्या। त्यातूनच कोठावडे यांच्या विरोधात अश्लील मेसेज फेसबुकवर टाकण्यात आले होते। या गद्दारांना गद्दारीची शिक्षा मिळेल का? कोण शिक्षा देणार? असा काहीसा बदनामीकारक संदेश भारतीय जनता पक्ष कार्यालयाच्या ग्रुपमध्ये टाकण्यात आला होता। कोठावडे यांनी या प्रकरणी काल तक्रार दाखल केल्यानंतर मयुरेश हाटे, मयुरेश शिर्के, दिनेश दुबे, रजत राजन अशा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ठाणे महापालिकेतर्फे शिक्षक दिनाचं औचित्य साधून 15 शिक्षकांचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी, मुख्याध्यापिका श्यामली आळशी, उपशिक्षक निलिमा कल्याणकर, शोभा पाटील, नैना फरमन, शेख अब्सुबियान, निकिता मोतीराळे, आशा पाटे, परवीन मलिक, उषा पाटील, सुवर्णा पिंपळे, जयश्री मोहिते, मंजुळा रासकर, हमदुल इसहाक, सुनील भोळे या शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। त्याचप्रमाणे वर्षभरात निवृत्त गट अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई, कर्मचारी अशा सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही खास सत्कार करण्यात आला। जिल्ह्यातील शिक्षक हे गुणीजन असून दुर्गम भागात तसंच आदिवासी वाड्यापाड्यात राहूनही विद्यार्थ्यांसाठी योगदान देतात। ही बाब उल्लेखनीय असल्याचं पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं। शिक्षक दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषद ठाणे आणि पालघर यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातील 23 शिक्षकांचा गौरव करण्यात आला। त्यावेळी गणेश नाईक बोलत होते। जिल्हा परिषदेच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील माध्यमिक विभागाचे 10 आणि प्राथमिक विभागाचे 13 अशा एकूण 23 शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला। एकनाथ पवार, शरद सूर्यराव, रमेश गांधले, बळवंत शेवाळे, निर्मला भिरूड, सोमनाथ भोये, विद्या पाठारे, रवींद्र हरड, सुनील वाणी, युवराज वाघ, विमल चुरी, विश्वनाथ संखे, सुभाष भागडे, कैलास शेवाळे, घनश्याम नेमाडे, मोहन कोंगेरे, हरिश्चंद्र खापरे, गोपीनाथ काळे, शरद महाजन, हेमंत अधिकारी, योगराज शिरसाट, गुलाबराव पाटील, प्रताप पाटील या प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील शिक्षकांचा शाल, श्रीफळ
आणि सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला। शहापूर, जव्हार, अंबरनाथ, पालघर आणि डहाणू तालुक्यातील 6 जिल्हा परिषद शाळांना गुणवत्ता विकास पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले। साधी रांगोळी काढणंही आपल्याला जमत नाही, पण मुलुंडमधील मोहनकुमार डोडेच्या गेली 54 वर्ष साबुदाण्याच्या सहाय्यानं नयनरम्य रांगोळी साकारत आहेत। यंदाही त्यांनी साबुदाण्याच्या रांगोळीतून कमलासन गणेश चितारला आहे। मोहनकुमार डोडेच्या यांचा गणेश आराधनेचा मार्ग अनोखा असून गेली 53 वर्ष ते साबुदाण्याच्या माध्यमातून रांगोळीतून गणेश साकारत आहेत। साधारणपणे दरवर्षी भाद्रपद शुक्ल एकादशीला या रांगोळी प्रदर्शनाला सुरुवात होऊन पुढे 10 दिवस म्हणजे 14 सप्टेंबर पर्यंत ही रांगोळी सर्वांना पाहता येते। साबुदाण्यातून साकारलेली ही कमलासन गणेशाची रांगोळी 7.5 बाय 8.5 फूट असून यामध्ये 250हून अधिक रंगछटांचा वापर करण्यात आलाय। 3 मिलीमीटरचे जवळपास 10 लाख साबुदाणे या रांगोळीत वापरण्यात आले आहेत। प्रत्येक साबुदाण्याला हव्या तशा रांगोळीच्या आकार आणि रंगामध्ये बसवण्यासाठी डोडेच्या यांना जवळपास 1300 तास खपावं लागलं। यासाठी 40 किलो साबुदाण्याचा वापर करण्यात आलाय। मुलुंडमधील वर्धमान नगरीमध्ये ही रांगोळी येत्या 14 तारखेपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत पाहण्यासाठी खुली आहे। मोहनकुमार डोडेच्या यांचं नाव लिम्का बुक आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झळकलं आहे। त्यांच्या या रांगोळीला साधारणतः 15,000 गणेश भक्त भेट देतात। तर फिल्म डिव्हिजननं त्यांच्या या कलेवर एक लघुपटही तयार केलाय। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। तू शिक, खूप शिक। पण आता माझ्यामुळं कोणाला बी त्रास होणार नाही। ठाणेकरांनो, चला करूया संकल्प। हर बार इको त्योहार। जिथे विजेची काटकसर तिथे बाप्पांची प्रसन्न नजर। भक्ती करू भपका नको, वाचवू वीज विनाश नको। थर्माकोल बास करू फुलांची आरास। धरू काण्यांवर ठेका, कर्ण कर्कश आवाजाचा नको हेका। हर बार इको त्योहार। ठाणे महानगरपालिकेचा उपक्रम अब की बार इको त्योहार। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। हे बाईंचे पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीची कमाई। सध्या तुमच्या दोघांचं लफडा सुरू आहे नाही का? तुझं ते घर लिहून दे माझ्या नावावर। कागदावर अंगठा उठीव म्हणजे काम झालं। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम।